शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकलाय आणि या छाप्यात मोठा भांडाफोड झालाय। फरासखाना पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत 3 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आलं, तर वेश्या व्यवसायासाठी अनधिकृतपणे वापर केले जाणारे 4 फ्लॅट सील करण्यात आले। न्यू वेलकम, बेगम आणि दाणेआळी परिसरात जुन्या इमारतींच्या आड सुरू होता वेश्या व्यवसाय। आपल्या सर्वांना इन्फॉर्मेशन आहे, माहितीच आहे की बांगलादेशी नागरिक शोधण्याचं काम हे पूर्ण पुणे शहरात जोरात चालू आहे। त्याच्यामध्ये बांगलादेशी महिला जे बुधवार पेठेमध्ये रहिवास करतात किंवा तिकडे काही त्यांचा व्यापार वगैरे करतात त्यांना पण शोधण्याचं काम रेग्युलरली चालूच आहे। मध्यंतरच्या काळामध्ये आपण भरपूर सारे बांगलादेशी महिला यांना शोधून काढलं। त्याच्यानंतर जे अल्पवयीन महिला बुधवार पेठेच्या एरियामध्ये राहत होते त्यांनाही आपण रेस्क्यू करण्यात आले। ओव्हरऑल बघताच आपण बघितलं की काही एरियाज आहेत, काही अपार्टमेंट्स आहेत, काही बिल्डिंग्स आहेत, हे त्या पर्टिक्युलर व्यापारासाठी, पर्टिक्युलरली बांगलादेशी महिलांना हार्बर करण्यासाठी किंवा अल्पवयीन महिलांना तिकडे ठेवण्यासाठी वापरले जातात। यांचंच आयडेंटिफिकेशन करून प्रॉपर त्यांची मालकी हक्क काढून आम्ही त्यांचे सगळे ओळख काढलेली आहे, कशासाठी वापरतात, काय वापरतात, आणि एकदम जेव्हा झिरो इन केलं की याच पर्पजसाठी हे वापरले जातात तेव्हा त्यांच्यावर सील करण्याची कारवाई आम्ही सुरू केली आणि काल ती कारवाई कंप्लीट झाली, जिथे आम्ही 4 जे कुटणखाने होते त्यांना आम्ही सील केलेले आहे। किती बांगलादेशी महिला? वरतूनच या प्रोसेसमध्ये जेव्हा ही सीलिंग वगैरेची प्रोसेस चालू होती तेव्हा त्या सर्च ऑपरेशनमध्ये आम्ही 3 अजून बांगलादेशी महिलांना त्याच्यामध्ये हे केलेलं आहे, पकडलेलं आहे। बाकी कुठून आणलं जातं या महिलांना काय? डेफिनेटली नेक्सस जर बघायचं आहे तर बांगलादेश वरनं या महिलांना आणलं जातं, तिकडे बांगलादेश टू वेस्ट बेंगॉल आणलं जातं पहिले। तिकडचे एजंट्स आहेत, काही एजंट्स वेस्ट बेंगॉलमधनं भारताच्या इतर जागेंवर, बँगलोर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, अशा ठिकाणी यांना घेऊन जाण्याचं काम करतात। त्याच्यात हैदराबाद असेल, मोठे सिटीज असेल, कुठे टायर 2 असेल, असं आढळून येत आहे। तो एजंट ती लिंक ओपन झाली का आपली? तर पुण्यात कोण एजंट येतो? काही एजंट्सवर वर्कआउट करणं आमचं काम चालू आहे। जशी पुढील तपास कंप्लीट होईल तेव्हा आपल्या सर्वांनी याच्यामध्ये सर, बांगलादेश त्याच्यासाठी देतात की दुसरा काय उद्देश आहे एवढ्या? कारण गेल्या अनेक दिवसापासून आपण या परिसरात कारवाई करतोय, बाकी काय होतं ह्याच्यामध्ये व्यवस्थित येतात? काही बांगलादेशींना स्मगल करण्यात येत आहे, काही बांगलादेशी त्यांच्या मर्जीने इथे येत आहेत, तर वेगळे कारणं आहेत। त्याच्यामध्ये कोण त्यांना इथे येण्यासाठी मदत करते त्यांना पण शोध घेणं चालू आहे। काही जणांवर आम्ही झिरो इन केले, आयडेंटिफाय केलेले आहेत, त्यांना पण लवकरात लवकर आम्ही पकडू असं आम्ही आश्वासन देतो आपल्याला आणि त्याच्यावर कारवाई करू। छाप्यात सापडलेल्या 3 महिला या बांगलादेशी असल्याचं समोर आलं। त्या भारतात बेकायदेशीरित्या राहत असल्याची कबुलीही त्यांनी दिली। शहरात पुन्हा एकदा बांगलादेशी महिला सापडल्याने त्यामागे मोठं जाळं असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। हा फक्त एक भाग की पुण्यात अजून किती ठिकाणी सुरू आहे हा काळा बाजार? यामागे कोण आहेत मास्टरमाइंड याचा तपास आता पोलीस करतायत। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आता पोलिसांचा तपास आणखीन खोलात जाणार। ही कारवाई पोलिसांसाठी मोठं यश असेल, तरी शहरात अजून किती अशा अड्ड्यांचा सुळसुळाट आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।